नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी महत्त्वाची पाहणी करण्यात आली। पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय भंडारा येथील कवायत मैदानाला भेट देत भरती प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला। या भेटी दरम्यान त्यांनी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधून स्पर्धा प्रक्रियेची माहिती घेतली। भरतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक पद्धती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। शिस्तबद्ध नियोजन आणि पारदर्शक कार्यपद्धतीबद्दल पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे तसेच संपूर्ण भंडारा पोलीस दलाचे त्यांनी विशेष कौतुक केले। तिसऱ्या दिवशी एकूण 1001 उमेदवारांना चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते। त्यापैकी 583 उमेदवार उपस्थित राहिले। प्राथमिक कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमापानंतर 159 उमेदवार पात्र ठरले। पुढे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या 388 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी देत आपली शारीरिक क्षमता सिद्ध केली। भंडारा पोलीस प्रशासनामार्फत ही निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवंत व पारदर्शक निकषांवर आधारित राबवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे। लोकनाय न्यूज साठी उपसंपादक संजीव भांबोरे, भंडारा।